हॅलो डिअर स्टुडंट्स, बघा आता आपली फेब्रुवारीमध्ये बोर्डची एक्झाम सुरू होणार आहे 10 फेब्रुवारीला. ठीक आहे. आता बोर्डच्या मॅथ्स जो सब्जेक्ट आहे त्या मॅथ्समध्ये जे आपले इम्पॉर्टंट आहेत, म्हणजेच बोर्डच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आपल्याला काय काय कशावर जास्त फोकस केला आहे तर ते आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो पहिला टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक. ठीक आहे. हा मॅथमॅटिकल लॉजिक जो टॉपिक आहे तो साधारण एक 6 ते 8 मार्कापर्यंत येतो. ठीक आहे. 6 मार्क्स विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन तुमचा काय आहे 8 मार्क आहे. आणि हे जे 8 मार्क आहेत विद्यार्थ्यांनो तर एकदम सोपे आहेत मिळवायला. कारण एकदम तुम्हाला एक टेक्निक माहीत झाली. थोडक्यात ट्रूथ टेबलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा ट्रूथ टेबल जे आपण घेणार आहे 5 स्टेटमेंटचे, ठीक आहे, तर ते एकदा तुमचा क्लिअर झाला की सगळा टॉपिक तुमचा काय होतो क्लिअर होतो. ठीक आहे. त्यामुळे एकदम सिंपल टॉपिक आहे. तर आपण जाऊया ह्या टॉपिकला. तर ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे ते कंटेंट्स पहिले बघूया. बघा टॉपिकचं नाव मॅथमॅटिकल लॉजिक. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. पहिले काय बघणार आहोत आपण स्टेटमेंट बघणार आहोत आणि त्याच्या काय बघणार आहोत ट्रूथ व्हॅल्यू. स्टेटमेंट आपल्याकडे 5 स्टेटमेंट आहेत. तर त्या 5 स्टेटमेंटमध्ये आहे कंजंक्शन आहे, डिसजंक्शन आहे, निगेशन आहे, बाय कंडिशनल आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे. असे 5 स्टेटमेंट आपण विद्यार्थ्यांनो पाहायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रूथ टेबल बघायचे आहेत. ट्रूथ व्हॅल्यू याचा अर्थ काय तुम्हाला टी आणि एफ मिळता आला पाहिजे. टी आणि एफ. ओके. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे लॉजिकल कनेक्टिव्ह अँड कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. म्हणजे जी 2 वाक्य तुम्हाला दिलेली असतात, जे स्टेटमेंट दिलेले असतात तर ते कशानं जोडायचं त्याचे काही सिम्बॉल आहेत लॉजिकल सिम्बॉल, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. नंतर तुमचा ट्रूथ टेबल निगेशन स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन आपण पाहणार आहोत. नंतर काही स्टेटमेंट जे आहेत ती स्टेटमेंट पॅटर्न म्हणजेच ते टिटॉलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिजेन्सी आहे हे पण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. हा पण सुद्धा तुमचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात घ्या. नंतर काही क्वांटिफायर बघणार आहेत. क्वांटिफायरमध्ये 2 क्वांटिफायर बघणार आहेत. ठीक आहे. आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट आहेत आणि तसेच ड्युॲलिटी पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आणि नंतर ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट, म्हणजेच आपल्याला स्विचिंग सर्किट दिलेलं असतं आणि त्याच्यावरनं आपल्याला लॉजिकल फॉर्म म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचा ते पण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर आपण जाऊया नेक्स्ट ह्या टॉपिकमध्ये. आपण बघणार आहोत स्टेटमेंट. ठीक आहे. तर ह्या स्टेटमेंटमध्ये 5 स्टेटमेंट आहेत. कंजंक्शन आहे, डिसजंक्शन आहे, निगेशन आहे, कंडिशनल आहे आणि बाय कंडिशनल आहे. ओके. तर याच्यामध्ये कंजंक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं सांगतो. कंजंक्शन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस त्याला अँड म्हणतात. बघा हे जे तुमचा सिम्बॉल आहे त्याला म्हणायचं अँड. सो टी अँड टी इज टी, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे. तुम्हाला ज्यावेळेस ट्रूथ टेबल बनवावा लागतो, हा जो ट्रूथ टेबल आहे हा ज्यावेळेस बनवावा लागतो त्यावेळेस तुम्हाला टी अँड टी जर असेल तर त्याचं जे आन्सर असतं ते टी असतं, अदरवाईज काय असतं फॉल्स. ठीक आहे. तर हा मेन पॉईंट लक्षात ठेवा. तसं ट्रूथ टेबलमध्ये 4 पॉसिबिलिटीज असतात जर पी क्यू स्टेटमेंट असेल तर, आणि जर पी क्यू आर असेल तर टोटल 8 पॉसिबिलिटीज असतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये टी अँड टी असेल तर टी लिहायचं आहे, अदरवाईज फॉल्स. डिसजंक्शनमध्ये डिसजंक्शन डिनोटेड बाय सिम्बॉल ऑर, ह्याला ऑर म्हणायचं. ऑर एफ ऑर एफ, बघा रीड करताना एफ ऑर एफ इज इक्वल टू एफ, अदरवाईज टी. ओके. नेक्स्ट निगेशन, निगेशन ऑफ टी असेल तर एफ लिहायचं आहे आणि निगेशन ऑफ एफ असेल तर काय लिहिणार आहे टी लिहिणार आहे. नेक्स्ट कंडिशनल स्टेटमेंट, इट इज डिनोटेड बाय सिंगल एरो. बघा हा सिंगल एरो तुम्हाला दिसतोय. हा सिंगल एरो मध्ये टी एफ इज तुमचा फॉल्स येणार आहे, अदरवाईज काय येणार आहे टी येणार आहे. आणि बाय कंडिशनल, बाय म्हणजे 2, म्हणजेच दोन्ही साईडला जर एरो असतील तर दोन्ही साईडला एरो असतील आणि तुमचे जे स्टेटमेंट आहेत ते सेम असतील. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच दोन्ही एक तर स्टेटमेंट टी असायला पाहिजे किंवा एक तर स्टेटमेंट एफ असायला पाहिजे तर तुम्हाला फायनल रिझल्ट जो आहे तो टी मिळणार आहे. इथं पण टी बाय कंडिशनल टी इज टी अँड सेम वे एफ एफ असेल तर तुमचा आन्सर काय येणार आहे टी. तर यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. बोर्डामध्ये ह्या क्वेश्चनचे तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहेत ते 3 मार्क्स मिळणार आहेत. कधी कधी 4 मार्काला सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर क्वेश्चन असा आहे कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तुमचं स्टेटमेंट आहे निगेशन पी ऑर क्यू, बाय कंडिशनल निगेशन पी अँड क्यू, हे तुमचं स्टेटमेंट आहे. तर हे स्टेटमेंट बघितल्यानंतर पहिलं तुम्ही
काय फायनल फाइंड आउट करणार आहे. फायनल तुमचा कॉलम जो आहे ह्या ट्रूथ टेबलमध्ये जो फायनल कॉलम तुमचा जो आहे तो काय असणार आहे तर ते बघा. तर ह्याच्यामध्ये इथं तुमचा बाय कंडिशनल आहे. ठीक आहे, तर हे तुमचं फायनल रिझल्ट आहे. लक्षात घ्या, बाय कंडिशनल म्हणजे तुम्हाला पहिले निगेशन पी ऑर क्यू फाइंड आउट करावा लागेल, नंतर पी अँड क्यू फाइंड आउट करावा लागेल, त्याचा परत निगेशन घ्यायचा आणि मग हे दोन्ही जे स्टेटमेंट आहेत ह्या दोन्ही स्टेटमेंटचं फायनल आन्सर तुम्हाला शेवटच्या कॉलममध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्र हो. ठीक आहे, तर पहिले बघा पी आणि क्यू. पी आणि क्यू ह्या स्टेटमेंटमध्ये पहिले लेटर्स बघायचे किती आहेत, पी क्यू. आर नाही आहे याच्यामध्ये त्यामुळे नो प्रॉब्लेम. पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट झाले. पी आणि क्यूचे दोन कॉलम करायचे. आपल्याला माहितच आहे पी जर असेल तर 2 वेळा टी लिहायचं, 2 वेळा एफ लिहायचं. क्यू जर असेल तर एकदा टी लिहिणार, नंतर एफ लिहिणार, नंतर टी लिहिणार, नंतर एफ लिहिणार आहे. फिक्स. तुम्हाला ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल म्हणतात आणि ज्यावेळेस तुमचे क्वेश्चनमध्ये दोन स्टेटमेंट असतात म्हणजेच पहिला स्टेटमेंट पी आणि दुसरा क्यू असे दोन जर तुम्हाला इथं लेटर्स जर मिळाले तर ट्रूथ टेबल बनवताना पी आणि क्यू हा जे पहिले दोन कॉलम आहेत ते दोन्ही कॉलम तुमचे सेम असणार आहेत. पी इज 2 वेळा टी, 2 वेळा एफ आणि क्यू इज टी एफ टी एफ. ठीक आहे, आता आपल्याला निगेशन पी पाहिजे बघा. हा पहिला निगेशन पी. तर पी आपल्याकडे आहे त्याचा निगेशन घ्यायचा आहे. निगेशन घेणार म्हणजे तुम्ही इथं येणार आहे बघा, हे जे स्टेटमेंट दिलेले आहेत निगेशन टी इज एफ किंवा निगेशन एफ इज टी. तर टीचं एफ करायचं आहे, टीचं एफ करायचं आहे, एफचं टी करायचं आहे आणि एफचं काय करायचं आहे, टी करायचं आहे. ठीक आहे, तर ह्याला म्हणतात निगेशन. ठीक आहे, इथनंच आपण घेतलेलं आहे बघा, हे मेन क्ल्यू आहे तुमचा. ठीक आहे, हे जे स्टेटमेंट आहेत ह्या स्टेटमेंटमध्ये जे रिझल्ट घेतलेले आहेत टी अँड टी इज टी अदरवाइज एफ और निगेशन टी इज एफ किंवा निगेशन एफ इज टी, हे सगळेच हे सर्व स्टेटमेंट तुम्ही जर लक्षात ठेवले तर ट्रूथ टेबल तुम्हाला एकदम इझी होणार आहे. ठीक आहे, आणि टॉपिक सुद्धा तुमचा एकदम इझी होणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, तर नेक्स्ट आपल्याला निगेशन पी ऑर क्यू घ्यायचा आहे. निगेशन पी ऑलरेडी तुमच्याकडे आहेच आणि नंतर तुम्ही काय घेणार आहे, क्यू घेणार आहे. तर निगेशन पी ऑर क्यू, तर तुम्ही घेताना निगेशन पी मध्ये पहिला एफ आहे आणि नंतर काय आहे, टी आहे आणि ह्या दोघांमध्ये ऑर आहे. ऑर असलं तर आता तुम्ही इकडे यायचं आहे बघा, ऑर. हे बघा इथं ऑर. ऑर मध्ये कसं काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, एफ ऑर एफ असेल तर एफ लिहायचं आहे, अदरवाईज काय लिहायचं आहे, टी. ठीक आहे, तर एफ ऑर एफ कुठं दिसतंय बघा, बघायचं. निगेशन पी ऑर क्यू बघा, हा इथं लिहिलाय आणि हा क्यू इकडे आहे बरं का, त्यामुळे इकडून इकडे जायचं आहे, इकडून इकडे नाही. तुम्हाला जो फायनल रिझल्ट पाहिजे त्याच्यामध्ये निगेशन पी पहिला आहे म्हणून निगेशन पी चा कॉलम पहिल्यांदा घ्यायचा आणि नंतर मग क्यू घ्यायचा आहे. तर बघा एफ टी दॅट गिव्स टी. ओके, निगेशन पी ऑर क्यू, तर याच्यामध्ये पहिले एफ एफ आपण शोधूया पाहिजे. तर बघा इथं एफ एफ आहे का, नाही. इथं एफ एफ आहे, लगेच एफ लिहून टाका. इथं एफ एफ आहे, नाही. इथं एफ एफ आहे, नाही. अदरवाईज बाकीचे सगळे काय लिहिणार आहे, टी. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला इथं जो एफ आणि एफ दिसतोय त्या ठिकाणी एफ लिहिलेला आहे, कारण आपल्याला माहित आहे ऑर मध्ये एफ एफ तुमचा एफ होतो. म्हणून आपण इथं घेताना कॉलम मध्ये हा कॉलम पहिला घ्यायचा, हा कॉलम दुसरा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये एफ एफ पहिला शोधायचा. एफ एफ हाय का, नाही रे बाबा. हाय कर बाबा, एफ एफ हाय. हाय म्हटल्यावर लगेच एफ लिहायचं. अजून कुठे एफ एफ दिसतंय का बघायचं, हाय का, नाही आहे. हाय का, नाही आहे. मग सरळ सरळ बिंदास काय लिहायचं आहे, टी लिहायचं आहे. ओके, तर हा झाला तुमचा निगेशन पी ऑर क्यू. आता राईट हँड साईडला बघा इथं पी अँड क्यू फाइंड आउट करायचा आहे. आता पी अँड क्यू याचा अर्थ तुम्ही इथं येणार आहे बघा, कंजंक्शन स्टेटमेंटमध्ये टी अँड टी तुमचा टी येणार आहे. काय येणार आहे, टी अँड टी इज टी. अदरवाईज काय असणार आहे, फॉल्स. म्हणजे तुम्ही टी अँड टीला शोधायचा आहे. आता इथं बघा पी आणि क्यू, पी आणि क्यू. आता याच्यामध्ये टी टी बघा कुठं आहे, टी टी म्हणजे टी अँड टी काय होणार, टी. अजून कुठे टी टी आहे का बघा, इथं आहे, नाही. इथं आहे, नाही. इथं आहे, नाही. मग सरळ बिंदासपणे काय लिहून टाकायचं, एफ एफ लिहायचं. इथं लिहिलंयच टी अँड टी दिसला तर टी लिहायचा आहे, अदरवाईज काय लिहिणार आहे, एफ लिहिणार आहे. त्यामुळं पहिला तुमचा टी अँड टी हा टी येणार आहे आणि बाकीचे सगळे काय येणार आहेत, फॉल्स. ज्यावेळेस तुम्ही पी क्यू कॉलमकडे बघताय त्यावेळेस बाकी कॉलमचा तुम्ही विचार करायचा नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, जे विचारलंय तेच कॉलम इथं कन्सिडर करायचे आहेत आणि त्याप्रमाणे इथं रिझल्ट द्यायचे आहेत. नंतर ह्याचाच निगेशन घ्यायचा आहे बघा, कारण इथं आपल्याला निगेशन लागणार आहे. तर निगेशन पी अँड क्यू, तर इथं तुमचा पी अँड क्यू आहे त्याला निगेशन. आता ऑलरेडी आपण पी अँड क्यू फाइंड आउट केलेला आहे त्याला निगेशन घ्यायचा. निगेशन घ्यायचं म्हणजे टीचा एफ करणार, एफचा टी करणार, एफचा टी करणार आणि एफचा काय करणार, टी करणार. आणि मग शेवट तुमचं जे फायनल आन्सर आहे त्याच्यामध्ये निगेशन पी ऑर क्यू बाय कंडिशनल निगेशन पी अँड क्यू
हे जे स्टेटमेंट आहे तर त्याच्यामध्ये फायनल आन्सर म्हणजे हा तुमचा बाय कंडिशनल आहे. म्हणजे हा रिझल्ट घ्या, हा रिझल्ट घ्या, तर हा रिझल्ट निगेशन पी ऑर क्यू इथं आहे बघा, त्याला मी 1 नंबर दिलाय बघा. काय दिलाय? 1 नंबर. आणि दुसरा निगेशन पी अँड क्यू ह्याला मी 2 नंबर दिलेला आहे. आणि ह्याला 2 नंबर दिल्यानंतर ह्या 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये बाय कंडिशनल येणार आहे. ते इथं लिहिलं आहे बघा रिझल्ट मध्ये, 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये बाय कंडिशनल येणार आहे. तर हे बाय कंडिशनल येणार याचा अर्थ तुम्हाला इथं यावं लागणार आहे. दोन्ही सारखे असतील तर टी येणार आहे, दोन्ही सारखे असतील तर टी येणार आहे. म्हणजे दोन्ही टी आले तर टीच लिहायचं आहे, दोन्ही एफ आले तर टीच लिहायचं आहे. त्यामुळं आता ह्या दोघांमध्ये तुम्ही 1 आणि 2 मध्ये दोन्ही सारखे पहिले शोधा. टी टी हाय का? नाही रे बाबा. एफ टी हाय का रे बाबा? दोन्ही सेम? नाही. हा टी टी हाय दोन्ही सेम? हा दोन्ही सेम आहे म्हणून टी लिहायचं. इथं पण बघा टी आणि टी हे दोनच कॉलम तुम्ही फोकस करायचे आहेत, बाकीच्या कॉलमचा विचार करायचा नाही विद्यार्थी मित्र. तर इथं दोन्ही टी आहेत म्हणून टी लिहिलेलं आहे, इथं पण दोन्ही टी लिहिले आहेत म्हणून टी लिहिलेलं आहे. अदरवाईज तुमचं काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. तर हा तुमचा फायनल रिझल्ट झालेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो दिस इज युअर आन्सर. सो यू कॅन गेट 3 मार्क्स इन युअर पॉकेट. ठीक आहे. आरामात 3 मार्क घेऊ शकता. त्यासाठी हा बेसिक पार्ट जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या. हे आज झालं म्हणजेच तुमचा टॉपिक एकदमच इझी होतो. जवळजवळ 60 ते 70% तुम्हाला हा टॉपिक येऊन जातो, लक्षात घ्या. आपण ट्रूथ टेबल बनवलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे तुमचे बेसिक जे आहे, बेसिक क्ल्यूज आहे, क्ल्यू म्हणतात त्याला. हे एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला ट्रूथ टेबल क्लिअरच होतंय, हे आपण पाहिलेलं आहे. तर ह्याच्यात अजून एक कसा क्वेश्चन विचारतात बोर्डमध्ये ते सांगतो विद्यार्थी मित्र. ठीक आहे. युजिंग ट्रूथ टेबल म्हणजे तुम्ही ट्रूथ टेबल बनवायचा आहे आणि युजिंग ट्रूथ टेबल एक्झामाइन वेदर द स्टेटमेंट इज ट्यूटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिजेन्सी. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू हे तुम्हाला स्टेटमेंट काय बघायचं आहे? निगेशन ट्यूटॉलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कंटिजेन्सी आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा जसं आपण मगाशी ट्रूथ टेबल बनवताना हे जे क्ल्यूज घेतलेले आहेत, हे जे तुमचं बेसिक क्ल्यूज जे आहेत हे जे आहेत हेच आपल्याला घ्यायचे आहेत, वेगळं काय करायचं नाही. फक्त आता याच्यामध्ये मिनिंग बघा. ज्यावेळेस तुम्ही ट्यूटॉलॉजी म्हणता, स्टेटमेंट कधी ट्यूटॉलॉजी असतं ते आपल्याला माहित पाहिजे. तर स्टेटमेंट ट्यूटॉलॉजी कधी? तर ज्यावेळेस तुम्हाला लास्ट कॉलम मध्ये सगळे टी दिसत असतील तर ऑल टी पाहिजे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. ट्यूटॉलॉजी स्टेटमेंट कधी असणार आहे? ऑल टी. ठीक आहे. कॉन्ट्रडिक्शन आहे बघा इथं ट्यूटॉलॉजी ऑल टी पाहिजे तर इथं मी बघा ऑल टी, सगळे जर टी असेल तर तुमचा ट्यूटॉलॉजी असणार आहे. लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ, तसं लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन हे स्टेटमेंट कधी होणार आहे? तर लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ व्हॉट? एफ. सगळे एफ यायला पाहिजेत, त्यावेळेस तुमचं काय होणार आहे? कॉन्ट्रडिक्शन होणार आहे. बघा ट्यूटॉलॉजी म्हणजे लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ टी, नंतर कॉन्ट्रडिक्शन म्हणजे लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ एफ, अँड कंटिजेन्सी म्हणजे दोन्ही पण दिसणार तुम्हाला, टी बी दिसणार अँड एफ बी दिसणार. असे दोन्ही जर दिसले तर तुम्हाला ते स्टेटमेंट काय लिहावं लागतं? कंटिजेन्सी द्यावं लागतं. इथं किती टी आणि किती एफ आहेत ह्याच्याशी काय लेणं देणं नाही, पण तुम्हाला टी आणि एफ दिसलं तर तुम्हाला काय होतंय? कंटिजेन्सी येते. तर आपण हा क्वेश्चन घेऊया. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रूथ टेबल पहिले बनवूया. तर पी अँड क्यू नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितच आहे, पी मध्ये येणार आहे 2 टी 2 एफ, क्यू मध्ये येणार आहे टी एफ टी एफ. ठीक आहे. नंतर आपण निगेशन पी घेणार आहे कारण इथं तुम्हाला निगेशन पी लागणार आहे. नंतर निगेशन क्यू घेणार आहे म्हणजे इथं निगेशन क्यू लागणार आहे. नंतर पी अँड क्यू म्हणजे हा पी अँड क्यू घेणार आहे, त्याला मी 1 नंबर दिलेला आहे, हा सर्वात लास्टचा पार्ट आहे. आणि नंतर मग निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये ऑर घ्यायचा आहे आपल्याला, त्याला 2 नंबर दिलेला आहे. आणि नंतर मग शेवटचा कॉलम आपण घ्यायचा आहे. तर नेहमीप्रमाणे पी घ्या, क्यू घ्या, दोन्ही तुमचे जे पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे 2 टी आणि 2 एफ, तसं टी एफ हे झालं फिक्स. नंतर निगेशन पी माहीतच आहे, टीचं एफ करायचं आहे, टीचं एफ करायचं आहे, एफचं टी करायचं आहे, एफचं टी करायचं आहे. निगेशन क्यू म्हणजेच टीचं एफ करणार, एफचं टी करणार, टीचं एफ करणार आणि एफचं काय करणार आहे? टी करणार आहे. पी अँड क्यू मध्ये सांगितलंय तुम्हाला हा क्ल्यू जो आहे टी अँड टी इज टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे टी दिसला रे दिसला, टी दिसला रे दिसला की टी लिहायचं, अदरवाईज फॉल्स. बघा टी दिसतोय काय? बघा पी आणि क्यू मध्ये टी हाय, लगेच टी लिहून टाकायचं. ठीक आहे. टी अजून कुठं टी आहे का? बघा नाही आहे, मग सरळ बिंदासपणे काय लिहून टाका? एफ लिहून टाका. ठीक आहे. सो दॅट इज पी अँड क्यू. आणि नंतर आपल्याला निगेशन पी ऑर निगेशन क्यू घेणार आहे. तर निगेशन पी ऑलरेडी तुमच्याकडे आहे, निगेशन क्यू सुद्धा तुमच्याकडे आहे कारण हे जस्ट आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता ह्या दोघांमध्ये ऑर घ्यायचा आहे. बघा हे ऑर घ्यायचा आहे, ऑर घेणार म्हणजे तुम्ही इकडे येणार आहे, हा तुमचा क्ल्यू. एफ ऑर एफ काय देणार? एफ देणार. तर पहिले एफ ऑर एफ शोधायचा आहे तुम्हाला. बघा एफ ऑर एफ
बघा ह्या निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये एफ ऑर एफ इथे दिसतोय बघा, एफ एफ इज एफ आला, एफ एफ इज एफ. अजून कुठे एफ एफ आहे का बघा, आहे नाही मित्रांनो, ठीक आहे. अजून कुठे एफ नाही आहे, तर हा तुमचा एफ एफ तुम्हाला एफ दिला, अदरवाईज तुम्हाला काय लिहिणार आहे, टी लिहिणार आहे, ठीक आहे. आणि मग हा 1 नंबर आणि 2 नंबर दिलेला आहे, हा तुमचा जो पार्ट आहे, जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममध्ये हे पहिलं स्टेटमेंट आणि हे दुसरं स्टेटमेंट आहे आणि त्याच्यामध्ये अँड आहे, म्हणजे फायनल रिझल्ट तुमचा अँड येणार आहे. तर अँड जर आले तर तुम्हाला माहीतच आहे, अँडमध्ये तुम्ही परत इथं येणार क्ल्यू आपला नेहमीप्रमाणे टी अँड टी इज टी, अदरवाईज काय असणार आहे, फॉल्स. तर इथं तुम्ही लिहिणार आहे टी अँड टी. बघा टी अँड टी शोधा बघूया, टी अँड टी हाय नाही, हाय नाही, हाय नाही, हाय नाही, टी अँड टी नाही आहे. तर टी अँड टी नसेल तर आपल्याला अदरवाईज काय लिहायचं आहे, फॉल्स लिहायचा. कारण टी अँड टी जर दिसला असता, बघा टी अँड टी दिसला असता तर आपण टी लिहिलं होतं, टी लिहिलं असतं, तर ह्या 2 कॉलममध्ये, ठीक आहे, जे आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे त्या 2 कॉलममध्ये टी टी कुठं दिसत नाही. बघा बघा टी टी आहे का, नाही, टी टी आहे का, नाही, टी टी आहे का, नाही, टी टी आहे का, नाही. टी टी असता तर टी लिहिला असता, पण इथं टी टी मिळत नाही मित्रांनो. तर अदरवाईज तुम्ही बिंदासपणे काय लिहायचं, फॉल्स लिहायचं, ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं शेवटचा कॉलम तुमचा जो आहे ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला मिळाले. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ती टी असेल किंवा एफ असेल, तर इथं ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला एफ एफ मिळालेली आहे, म्हणजे लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ ऑल एफ. सो ऑल एफ असल्यामुळं तुम्हाला माहित आहे, इथं लिहिलंय बघा, ऑल एफ असेल तर आपलं स्टेटमेंट काय होणार आहे, कॉन्ट्रॅडिक्शन होणार आहे. काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅडिक्शन. त्यामुळे ह्याचा फायनल रिझल्ट आहे कॉन्ट्रॅडिक्शन. इथं फक्त एक स्टेटमेंट तुम्ही खाली लिहायचं आहे की लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ ऑल एफ. बघा दिस लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ ऑल एफ, सो देअरफॉर द स्टेटमेंट इज कॉन्ट्रॅडिक्शन. ओके, सो दिस इज अबाउट ट्रूथ टेबल. आणि ट्रूथ टेबलवरनं तुम्हाला हे स्टेटमेंट कॉन्ट्रॅडिक्शन. तसंच कंटिजेन्सी कसं कधी ओळखायचं हे पण सांगितलंय. असाच तुम्हाला ट्रूथ टेबल बनवायचा आहे, जो क्वेश्चन दिलेला आहे, आणि त्या ट्रूथ टेबलवरनं जर शेवटच्या मध्ये टी आणि एफ दिसला, इथं टी आणि एफ दिसलं, तर तुम्ही त्याला कंटिजेन्सी म्हणून सांगायचं आहे. आणि लास्ट कॉलममध्ये सगळेच टी दिसते, ऑल टी जर दिसले, बघा लास्ट कॉलममध्ये सगळे ऑल टी जर दिसले, तर तुम्ही त्या स्टेटमेंटला काय म्हणणार आहे, ट्यूटॉलॉजी म्हणणार आहे. क्लिअर. तर अशा तऱ्हेने हे तुमचं ट्यूटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिजेन्सीवर बोर्डमध्ये क्वेश्चन येतो, लक्षात घ्या. हे स्टेटमेंट तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं काय आहे, ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट पार्टला जाऊया. हां बघा, वरती लिहिलं आहे ट्यूटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिजेन्सी. म्हणजे हे तुमचं दिलेलं स्टेटमेंट आहे ते ट्यूटॉलॉजी आहे का, कॉन्ट्रडिक्शन आहे का, कंटिजेन्सी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे क्वेश्चन तोच आहे, मगाशी जो आपण घेतला होता तोच आहे. फरक एवढाच आहे की इथे एक एक्स्ट्रा स्टेटमेंट आलेला आहे आणि त्या स्टेटमेंटचं नाव आहे आर. काय आर, आर. तर ते आर कुठं आहे बघा, हा तुमचा ट्यूटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिजेन्सी सांगायचा आहे. तर याच्यामध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे बघा. क्वेश्चन इज पी ऑर क्यू ऑर आर बाय कंडिशनल पी ऑर क्यू ऑर आर. ओके, तर हा तुमचा क्वेश्चन आहे. तर कधी पण लक्षात ठेवा, ट्रूथ टेबल बनवताना पहिले तुम्ही स्टेटमेंट किती आहेत बघायचं. पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट आहेत का, पी क्यू आर आहेत. तर इथं आपल्याला क्लिअर कट कळतंय की पी बी आहे, क्यू बी आहे आणि आर बी आहे, तिन्ही बी आहेत. मग तिन्ही आहेत म्हटल्यावर तुम्हाला पी क्यू आर असे 3 पहिले कॉलम 3 बनवायचे आहेत आणि ह्या 3 कॉलम मध्ये तुम्हाला 8 पॉसिबिलिटीज होणार आहेत. तर त्या 8 पॉसिबिलिटीज कशा आहेत तर त्या सांगतो. पहिले पी मध्ये 4 टी लिहायचे. बघा किती लिहायचे, 4 टी. पहिल्या पी मध्ये 4 टी लिहायचे आहेत आणि नंतर 4 एफ लिहायचे आहेत. हे 4 आणि 4 लक्षात ठेवा. तुमचे जे 8 पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये पहिले 4 टी आणि नंतर 4 एफ. आणि नंतर काय लिहायचं आहे, ह्या 4 टीच्या पुढं जे आपण जस्ट मगाशी बघितलं होतं बघा, पी आणि क्यूचे जे पॉसिबिलिटीज आहेत, 4 पॉसिबिलिटीज म्हणजे 2 टी 2 एफ आणि टी एफ टी एफ. तर तेच पुढे लिहायचं आहे बघा, 2 टी 2 एफ टी एफ टी एफ. ते 4 एफच्या पुढे सुद्धा लिहायचे आहेत. ह्या 4 टीच्या पुढं तुम्ही टी टी एफ एफ लिहायचा आहे, टी एफ लिहायचा आहे, ठीक आहे. आणि हेच हा जो क्यू आणि आर चा कॉलम पहिले 4 पॉसिबिलिटीज आहेत त्याच परत इथं काय करायचे आहेत, रिपीट करायचे आहेत 4 एफ पुढं. म्हणजे 4 टी पुढं आणि 4 एफ पुढं तुमचे जे कॉलम आहेत ते ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या काय आहेत, सेम अशा लिहायच्या आहेत. 4 टी पुढं आणि 4. मी असं का म्हटलं कारण तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडतंय. 4 टी आहेत म्हणून हे 4. म्हणजेच मगाशी 2 स्टेटमेंटच्या ज्या पॉसिबिलिटीज होत्या पी आणि क्यूच्या त्याच इथं लिहिल्यात, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. तसंच टी टी एफ एफ टी एफ टी एफ. क्लिअर, दॅट्स इट. नेक्स्ट तुमचा आहे पी ऑर क्यू. बघा इथं पी ऑर क्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर पी ऑर मध्ये माहितच आहे तुम्हाला, एफ ऑर एफ इज एफ,
ठीक आहे. तर पहिले शोधा एफ और एफ कुठं आहे. पी आणि क्यू बघा हे दोन कॉलम आहेत. एफ और एफ कुठं दिसतोय का बघा. हाय काय हाय काय हाय काय हाय काय हाय काय हाय काय. हा शेवटी आहेत बघा इथं एफ और एफ एफ और एफ. तर ह्या दोघांचा आन्सर तुमचं एफ येणार आहे. ते लिहिलेलं आहे बघा एफ और एफ इज एफ एफ और एफ इज एफ अदरवाईज टी. बिंदासपणे टी लिहून टाकायचं कारण तुम्ही चेक करताना तोच मेन पॉईंट चेक करायचा आहे. ठीक आहे. एफ और एफ तर एफ एफ कुठे मिळतात का बघायचा. इथं आहे का नाही इथं आहे का नाही इथं रिझल्ट लिहायचा नाही तुम्ही पुढे जायचं आहे. ठीक आहे. एफ और एफ बघायचं एफ और एफ एफ और एफ एफ और एफ एफ और एफ आहे का नाही इथं आहे म्हटल्यावर एफ और एफ इज एफ इथं पण एफ और एफ इज एफ. अदरवाईज सगळे तुम्ही काय लिहायचे बिंदासपणे टी लिहायचे कारण ते ऑलरेडी चेक झालेले आहेत. कारण इथं बघितलंय कुठे एफ एफ आहे का एफ एफ आहे का एफ एफ आहे का नाही. शेवटच्या दोन रो मध्ये तुमचे एफ एफ आहेत म्हणून हे तुम्हाला एफ एफ सापडले. बाकीचे सगळे टी लिहिले आहेत. असं आहे एकंदर. ठीक आहे. आता पी और क्यू और आर हे आपल्याला घ्यायचं आहे. तर पी और क्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे त्याच्यासोबत आता आर घ्यायचा आहे. आता और मध्ये आहे याचा अर्थ परत एफ एफ आहे का बघायचं. परत इथं एफ एफ आहे का बघा. बघा एफ एफ आहे नाही हाय नाही हाय नाही हाय नाही हाय नाही हाय नाही हाय नाही हाय. शेवटचं तेवढं आहे बघा एफ एफ इज एफ. तर इथं लिहिलेलं आहे एफ एफ इज एफ आणि मग बिंदासपणे तुम्ही सगळे काय लिहायचे आहेत टी लिहायचे आहेत. असा तुमचा पुढचा कॉलम आहे. त्याच्या पुढे आपल्याला क्यू और आर लागणार आहे. बघा इथं क्वेश्चनमध्ये हा पार्ट तुमचा झालेला आहे. आता इथं आपण क्यू और आर हा तुमचा फाइंड आउट करायचा आहे. तर क्यू और आर फाइंड आउट करताना और आहे आणि पण तो आर कशामध्ये आहे क्यू आणि आर मध्ये आहे मित्रांनो. कशामध्ये क्यू आणि आर मध्ये. व्यवस्थित बघायचं क्यू आणि आर मध्ये आहे. तर क्यू आणि आर मध्ये आहे तर इथं क्यू आहे आर आहे. ठीक आहे. और आर आहे तर आर म्हटल्यावर परत येणार तुमचा एफ और एफ इज एफ आहे का बघा. एफ एफ आहे एफ एफ आहे एफ एफ आहे. हा इथं एफ एफ आहे बघा इथं एफ एफ आहे इथं तुम्ही लिहायचं आहे एफ. अजून कुठं एफ एफ आहे का बघा. हाय नाही हाय नाही हाय नाही. हा इथं एक एफ एफ आहे मग हे तुमचं एफ एफ काय येणार आहे एफ येणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी तुमचा एफ आपल्याला. बाकी तुम्ही बिंदासपणे काय लिहायचं मग टी लिहायचं. ठीक आहे. आणि नंतर त्याच्यासोबत बघा ह्या क्यू और आर सोबत और परत पी आलेला आहे. तर पी और क्यू और आर आलेला आहे. तर पी और क्यू और आर आला याचा अर्थ परत और आलेला आहे म्हणजे परत एफ और एफच आलेला आहे. तर एफ और एफ येतंय का बघा. ठीक आहे. पी सोबत बघा तुम्ही घेणार आहे क्यू और आर. क्यू और आर इथं जस्ट आपण आत्ता फाइंड आउट केलेला आहे. हा फाइंड आउट केलेला आणि इकडे तुमचा पी आहे बघा. म्हणजे हे दोनच कॉलम तुम्ही बघायचे आहेत. हा पी कॉलम आणि हा तुमचा क्यू और आर कॉलम. तर ह्या दोघांमध्ये और आहे लक्षात ठेवा मित्रांनो. ह्या दोघांमध्ये और आहे तर हे दोनच कॉलम तुम्ही फोकस करायचे आहेत. बाकीचा कॉलमचा अजिबात विचार करायचा नाही आहे. तर ह्या दोन कॉलम मध्ये तुम्ही और आहे तर और घ्यायचा आहे. बघा एफ एफ आहे काय इथं बघा इथं एफ एफ आहे नाही हाय नाही हाय नाही हाय नाही हाय नाही हाय नाही हाय नाही. एफ एफ शेवटी एफ एफ आहे त्यामुळे शेवटी तेवढा एफ लिहिला. बाकीचे सगळे काय झाले टी झाले. आणि शेवटचं जे लास्ट कॉलम आहे त्या लास्ट कॉलममध्ये तुम्ही इथं बाय कंडिशनल आहे. तर ह्या बाय कंडिशनलमध्ये माहीत आहे एक तर दोन्ही व्हॅल्यू टी पाहिजेत किंवा एक तर दोन्ही व्हॅल्यू एफ पाहिजेत तरच तुमचा आन्सर टी येणार आहे. तर येतंय का बघूया. बघा हे एक नंबर दिलेला आहे हे दोन नंबर दिलेला आहे. तर टी टी चेक करा इथं टी टी आहे का बघा. हा टी टी आहे हाय टी लिहिला टी टी आहे लिहिला टी. ठीक आहे. म्हणजे टी टी किंवा एफ एफ दिसला तर तुम्ही टी लिहायचा आहे. तर टी टी आहे बघा हे एक नंबर आणि दोन नंबर कॉलम. हा फायनल रिझल्ट हे तर मी नंबर दिलेत एक नंबर आणि दोन नंबरमध्ये बाय कंडिशनल. बघा हे एक नंबर आणि हे दोन नंबरमध्ये बाय कंडिशनल. तर टी 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 एफ एफ टी. एफ एफ असलं तरी टी शेवटचा बघा एफ एफ आहे बरं का. एफ एफ आहे म्हटल्यावर काय लिहिणार आहे टीच लिहिणार आहे कारण ते बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे किंवा त्याला डबल इम्प्लिकेशन सुद्धा म्हणतात. तर एफ एफ सुद्धा काय होणार आहे टी. याचा अर्थ लास्ट कॉलम कन्सिस्ट ऑफ व्हॉट ऑल टी. देअरफॉर द स्टेटमेंट इज ट्युटॉलॉजी. बघा ऑल टी आहेत लास्ट कॉलममध्ये त्यामुळे स्टेटमेंट काय झालंय ट्युटॉलॉजी झालंय. तर अशा तऱ्हेने हे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. आता आपल्याला बघा एक किंवा दोन मार्कासाठी क्वेश्चन बोर्डामध्ये विचारतात. सिंपल असतात एकदम. ठीक आहे की याच्यामध्ये क्वांटिफायर्स दिलंय बघा क्वांटिफायर्स. तर आपल्याला इथं दोन क्वांटिफायर्स आहेत. पहिला क्वांटिफायर आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा आहे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर मित्रांनो. ठीक आहे. तर युनिव्हर्सल क्वांटिफायर इज डिनोटेड बाय उलटा ए दिसतोय उलटा ए आहे बघा उलटा ए. ठीक आहे. आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर हा उलटा ई आहे. तर हे सिम्बॉल आहेत हे लक्षात ठेवा. फॉर ऑल हे युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज कधी होणार आहे
फॉर ऑलच्या वेळेस. आणि हे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर कधी यूज होणार आहे? फॉर सम व्हॅल्यूज, काही व्हॅल्यूजसाठी. तर काही व्हॅल्यूज म्हटलं की एक्झिस्टन्शियल, आणि ऑल व्हॅल्यूसाठी म्हटलं तर इथं तुम्ही ऑल लिहायचं आहे. तर बघा ह्याचा क्वेश्चन कसा विचारतात. इफ एक्झाम्पलमध्ये इफ ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये 1 2 3 4 5 6 7 असे तुम्हाला नंबर दिलेले आहेत आणि तुम्हाला विचारलं आहे डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ. हा पहिला क्वेश्चन आहे बघा. पहिला क्वेश्चन एक्झिस्टन्शियल, याला रीड करणार आहे तुम्ही एक्झिस्टन्शियल म्हणून. हे आहे तुमचं एक्झिस्टन्शियल. एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. तर याचं सोल्युशन कसं मिळवायचं सांगतो. ठीक आहे. हा त्याने जे क्वांटिफायर यूज केलाय, एक्झिस्टन्शियल यूज केलाय, आणि त्याच्यामध्ये एक्स बिलॉंग्स टू ए आहे. याचा अर्थ एक्स हा ए चा इलेमेंट आहे. लक्षात घ्या, ए चा काय आहे? इलेमेंट. हे तिथं तुम्हाला ए सेट दिलेला आहे. ए चे इलेमेंट आहेत ते म्हणजे एक्स आहेत. आणि सच दॅट कसा असला पाहिजे? एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. ठीक आहे. तर काय करायचं? हा एक्स बिलॉंग्स टू ए, याचा अर्थ ए सेट मधल्याला सगळ्यांना तुम्ही एक्स म्हणणार आहे. हा एक्स तुमचा 1b आहे, 2b आहे, 3b आहे, 4b आहे, 5b आहे, 6b आणि 7b आहे. हा तुमचा एक्स आहे. मग त्यातला पहिला 1 घेऊन बघा. आता इथं 1 घेतला. 1 मायनस 4 3 येतंय का? 1 मायनस 4 3 येतंय का? नाही येत. ठीक आहे. 2 मायनस 4 3 येतंय का? नाही येत. तुम्हाला एकच व्हॅल्यू या सेट मधली येते आणि ती म्हणजे 7 येते. बघा 7 मायनस 4 इज व्हॉट? 3. म्हणजेच एकाच व्हॅल्यूला ती कंडिशन ओके व्हायला लागली आहे तुमची. ही जी कंडिशन दिलेली आहे की सच दॅट कसा पाहिजे तुम्हाला? एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. तर एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3 याचा अर्थ सेट मधला मी 7 घेणार. 7 वजा 4 काय येणार? 3 येणार. ठीक आहे. 7 मायनस 4 3 येणार. ओके. पण अदर व्हॅल्यूजला नॉट ओके. याचा अर्थ एक्झिस्टन्शियल आपल्याला क्वांटिफायर यूज करावा लागतो. हा एक्झिस्टन्शियल फॉर सम व्हॅल्यूज याला म्हणायचं. सेट मधल्या काही व्हॅल्यू ना, काही व्हॅल्यू ना म्हणजे आपली इथं व्हॅल्यू किती आलेली आहे मित्रांनो? 7 आलेली आहे. त्यालाच तो फक्त काय दाखवतोय? ट्रू दाखवतोय, अदरवाईज फाल्स दाखवतोय. तर एक्झिस्टन्शियल जो आहे तो त्याने अगदी बरोबर यूज केलेला आहे. त्यामुळं इथं ट्रूथ व्हॅल्यू तुमची काय येणार आहे? टी. बघा इथं लिहिलंय फॉर एक्स इज इक्वल टू 7, 7 मायनस 4 इज इक्वल टू 3 अँड देन ट्रूथ व्हॅल्यू इज व्हॉट? टी. ओके. असाच दुसरा क्वेश्चन आहे बघा. फॉर ऑल. आता एक तुमचा एक्झिस्टन्शियलचा घेतलाय. आता फॉर ऑलचा बघा. हे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू काय आहे? 3 आहे. ठीक आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे, ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. तर बघा तुम्ही परत एक्सच्या व्हॅल्यू ह्या दिलेल्या सेट मधल्या घ्यायच्या आहेत. तर तुम्ही जर 1 घेतला तर 1 प्लस 1 2. बघा 1 प्लस 1 काय होणार आहे? 2 होणार आहे. 1 प्लस 1 काय होणार आहे? 2. 2 ग्रेटर दॅन 3 आहे का? विचारा. 2 ग्रेटर दॅन 3 आहे का? नाही आहे. फाल्स आहे. ठीक आहे. त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू तुमची काय येणार आहे? एफ. ठीक आहे. अदर व्हॅल्यूजला देणार ते बघा. इथं जर तुम्ही 2 आहे, हा 2 जर इथं लिहिला 2 प्लस 1 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे. ओके. समजा 4 घेतला तर 4 आणि 1 5, 5 ग्रेटर आहे 3 पेक्षा आहे. ओके. पण पहिली व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही 1 घेताय त्यावेळेस 1 प्लस 1 2 येते आणि 2 हा 3 पेक्षा मोठा नाही आहे. त्यामुळं त्याला तो फॉल्स दाखवतोय. ठीक आहे. एक सोडून बाकीच्यांना टी दाखवतोय. तर हिथं तुमचा क्वांटिफायर यूज झालेला आहे तो फॉर ऑल यूज झालेला आहे. तर फॉर ऑल होणार नाही, कारण फॉर ऑल मध्ये तुम्हाला फक्त 2 to 7 पर्यंत ते ओके दाखवा लागलाय. पण ज्यावेळेस तुम्ही 1 पुटअप करता, ऑल व्हॅल्यूज म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यूज मध्ये 1 ला तो काय दाखवतोय? फॉल्स दाखवतोय. बाकीच्यांना ट्रू दाखवतोय. मग इथं तुमचं एक्झिस्टन्शियल यायला पाहिजे होतं, उलटा ई या पाहिजे होता. पण त्यानं लिहिलाय काय? उलटा ए लिहिलाय. म्हणजेच युनिव्हर्सल क्वांटिफायर लिहिलाय. सगळ्या व्हॅल्यूसाठी ही कंडिशन तुमची एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 ओके नाही आहे. सो दॅट्स वाय ट्रूथ व्हॅल्यू काय लिहायची? फॉल्स लिहायचं. सो दिस इज अबाउट युअर क्वांटिफायर्स. ओके. तर आपण नेक्स्ट जाऊया. बघा नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे. दॅट इज ड्युएल ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. तुम्हाला राईट ड्युएल 2 मार्काचा क्वेश्चन, एकदम इझी. ड्युएलमध्ये काय दम नाही. ठीक आहे. ओके. तर ह्या ड्युएलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ज्यावेळेस तुम्हाला ड्युएल लिहायला लागतं त्यावेळेस बघा विद्यार्थी मित्रो, अँड असेल तर ऑर लिहायचं आहे. बघा हा, अँड असेल तर ऑर लिहायचं किंवा ऑर असेल तर काय लिहायचं आहे? अँड लिहायचं आहे. हे झालं पहिलं. लक्षात ठेवा. अँडचं ऑर, ऑरचं अँड. ठीक आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये कॅपिटल टी असेल तर तुम्हाला इथं कॅपिटल एफ लिहावा लागतो, आणि जर कॅपिटल एफ असेल तर इथं काय लिहावा लागतो? कॅपिटल टी लिहावा लागतो. ठीक आहे. आणि तिसरं जे आहे ते स्मॉल टी म्हणजे ट्युटॉलॉजी असेल तर तुम्हाला कॉन्ट्रॅडिक्शन लिहावं लागतं, आणि कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर काय लिहावं लागतं? स्मॉल टी लिहावं लागतं. टी फॉर ट्युटॉलॉजी, सी फॉर कॉन्ट्रॅडिक्शन. टी असेल तर सी लिहायचा, सी असेल तर काय लिहायचा? टी. तर ड्युएलसाठी पक्का ध्यानात ठेवा. तुम्हाला ज्यावेळेस ड्युएल विचारतात त्यावेळेस हे फक्त इम्पॉर्टंट आहे. हे बेसिक, हा क्ल्यू लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा
पहिला क्वेश्चन घेऊया त्याचा ड्युएलचा. बघा पी अँड क्यू ऑर आर. तर सांगितलंय तुम्हाला अँड असेल तिथं ऑर करायचं आहे, केलेलं आहे. बघा अँड आहे तिथं ऑर केलंय आणि ऑर आहे तिथं काय केलंय अँड केलंय. बघा दिस वन. हे 3 पॉईंट तेवढे लक्षात ठेवा. अँडचं ऑर होतंय, ऑरचं अँड, टीचं एफ येतंय, एफचं टी, टीचं सी होतंय आणि सीचं काय होतंय टी होतंय. तर बघा हा पी जशाच तसा लिहिला, क्यू जसाच तसा लिहिला आणि इथं अँडचं ऑर झालेलं आहे, इथं ऑरचं काय झालेलं आहे अँड झालेलं आहे. तसंच दुसरं एक स्टेटमेंट, दुसरं एक क्वेश्चन घेऊया. बघा स्मॉल टी ऑर पी ऑर क्यू जर असेल तर ह्या टीचं तुमचं सी झालेलं आहे अँड पी जाग्यावर लिहायचं आहे, क्यू जाग्यावर लिहायचं आहे आणि ऑरचं काय लिहायचं आहे अँड लिहायचं आहे. बघा ऑरचं अँड झालं आणि ऑरचं अँड झालेलं आहे आणि टीचं सी झालेलं आहे. लक्षात घ्या. हे बघा हे टीचं काय झालेलं आहे सी. सो दिस इज अबाउट ड्युएल. ड्युएलसाठी हे 3 पॉईंट तेवढं विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा. एकदम सिंपल क्वेश्चन आहे तुमचा. ठीक आहे. नंतर आहे तुमचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तुम्हाला जो दिलेलं स्टेटमेंट आहे त्याचं कधी कधी कॉन्व्हर्स विचारतात, कधी कधी इनव्हर्स विचारतात आणि कधी कधी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह विचारतात. तर नेमकं काय आहे हे? तर बघा इफ पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे हे कंडिशनल स्टेटमेंट आहे तुमचं. तर कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे तुमचे कंडिशनल स्टेटमेंटलाच असतात विद्यार्थी मित्र. ठीक आहे. तर पी इम्प्लाइज क्यू देन, बघा इफ पी इम्प्लाइज क्यू देन कॉन्व्हर्स काय घेणार तर क्यूला पहिल्यांदा घ्यायचा, पीला नंतर घ्यायचा. बघा क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे. याला तुम्ही रीड कसं करणार आहे इम्प्लाइज. कसा रीड करणार विद्यार्थी मित्र इम्प्लाइज. पी इम्प्लाइज क्यू असेल देन कॉन्व्हर्स इज क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे. इनव्हर्स इज, आता इनव्हर्स कसा घ्यायचा, हा तुमचा पी आहे आणि हा क्यू आहे तसाच ठेवायचा, दोघांना फक्त निगेशन द्यायचं. दिलंय बघा, हे बघा दोघांना निगेशन इम्प्लाइज. ठीक आहे. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज युअर इनव्हर्स. आणि तिसरा जो आहे तो कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये हा जो इनव्हर्स आहे त्याला परत उलटा करायचा, म्हणजेच निगेशन क्यू पहिल्यांदा लिहायचा आणि निगेशन पी नंतर लिहायचा आणि मग तुमचा हा इम्प्लाइज. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेणार आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. बघा पी इम्प्लाइज क्यूचं क्यू इम्प्लाइज बी दॅट इज कॉन्व्हर्स. negation P implies negation Q that is inverse and negation Q implies negation P that is what contrapositive. So this is about your dual part and this statement is converse, inverse and contrapositive. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पार्टला जाणार आहे. बघा नेक्स्ट पार्टला आहे स्विचिंग सर्किट. एकदम सिंपल. ठीक आहे. स्विचिंग सर्किटवर जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर हा पॉइंट महत्वाचा आहे. बघा जर तुमचं सिरीज जर असेल तर तुम्हाला अँड न जोडावं लागतं. सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना कशानं जोडावं लागतं अँड. जर तुमचे स्विचेस सिरीज मध्ये असतील तर अँड न जोडायचं आणि जर तुमचे स्विचेस पॅरल मध्ये असतील तर ऑर न जोडायचं. तर हा पार्ट सगळ्यात IMP आहे लक्षात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे मेन बेसिक हा झाला तुमचा क्ल्यू. बघा मी प्रत्येक पॉईंटला तुम्हाला क्ल्यू म्हणून सांगतोय कारण तेच महत्वाचं आहे. ते जमलं की तुमचं मॅथमॅटिकल लॉजिक जमलं. बोर्डचे तुमचे जे काही मार्क्स आहेत 7 ते 8 मार्क हे तुम्हाला आरामात मिळतात विद्यार्थी मित्र. ठीक आहे. ओके. तर सिरीज अँड आहे, पॅरलल ऑर आहे, एक्सप्रेस इन सिम्बॉलिक फॉर्म. बघा तुम्हाला एक सर्किट दिलेला आहे. या सर्किटमध्ये S1 आहे, S2 आहे, S1 डॅश आहे, S2 डॅश आहे. हे तुम्हाला पॅरलमध्ये आणि सिरीजमध्ये जोडलेलं कळतात. लक्षात घ्या. सिरीज म्हणजे एकानंतर एक जर स्विचेस जोडले तर त्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणायचं आणि एका खाली एक जोडले तर त्याला काय म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. हे तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे. तर इथं फक्त लक्षात ठेवा S1 ला P आपण म्हणणार आहे, S2 ला Q म्हणणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला लॉजिकल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायला लॉजिकल फॉर्ममध्ये लिहावं लागतं, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहावं लागतं त्यावेळेस S1 ला P म्हणायचं, S2 ला Q म्हणायचं, S3 ला R म्हणायचं आहे. नंतर S1 डॅशला निगेशन P म्हणायचं आहे मित्रांनो. S1 जर P असेल तर S1 डॅश निगेशन P, S2 जर Q असेल तर S2 डॅश निगेशन Q. म्हणजे डॅश आला की निगेशन येते, डॅश आलं की काय येतंय निगेशन येते. जर S3 आला तर S3 चा डॅश याचा अर्थ इथं निगेशन R. या पद्धतीने आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहावा लागतो. तर याच्यामध्ये बघा हे सर्किट डायग्राम जे आहे या सर्किट डायग्राम मध्ये S1 आणि S2 तुमचे पॅरल मध्ये आहेत. मग लगेच आपण जायचं आहे S1 म्हणजे P लिहायचा आहे, S2 म्हणजे Q लिहायचा आहे. हे दोघं पॅरल मध्ये आहेत आणि सांगितलंय पॅरल मध्ये V लिहिणार आहे. लिहिलंय बघा P OR Q. हे तुमचं सोल्युशन आहे P OR Q. लक्षात आलं. कारण S1 आणि S2 हे तुमचे पॅरल मध्ये आहेत त्यामुळे इथं P OR Q लिहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा ह्या S1 S2 ला अजून एक पॅरलल लाईन आहे की ज्याच्यामध्ये S1 डॅश आणि S2 डॅश हे सिरीज मध्ये आहेत मित्रांनो. कशामध्ये आहेत सिरीज मध्ये. तर हे S1 डॅश आणि S2 डॅश जर सिरीज मध्ये असतील तर बघा पहिले हा ऑर घेतलाय पॅरलल कारण हे S1 S2 ला हे दोघं म्हणजे कोण दोघं S1 डॅश आणि S2 डॅश हे दोघं पॅरल मध्ये आहेत.
ठीक आहे, ह्याच्यासाठी S1 S2 साठी हे दोघं मिळून, हे दोघं सिरीजमध्ये आहेत, S1 डॅश आणि S2 डॅश सिरीजमध्ये आहेत, कारण ते एकानंतर एक आहेत मित्रांनो. पण हे ह्या दोघांना पॅरल आहेत म्हणून पॅरल लिहिलेलं आहेत. आणि ह्या दोघांच्या मध्ये तुम्ही सिरीज लिहिणार आहे, सिरीजमध्ये अँड लिहिणार आहे. बघा इथं लिहिलंय मी, सिरीज म्हणजे अँड. ठीक आहे, तर हे दोघं तुमची सिरीजमध्ये आहेत. तर S1 डॅश आणि S2 डॅश एकानंतर एक आहेत म्हणून सिरीजमध्ये आहेत, आणि सिरीजमध्ये आपल्याला अँड लिहावं लागतं म्हणून इथं अँड लिहिलंय. क्लिअर? सो दिस इज अबाउट युअर सर्किटवरनं तुमचं स्विचिंग सर्किट जे दिलेलं आहे त्याच्यावरनं काय लिहायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. कधी कधी तुम्हाला स्विचिंग टेबल पण बनवावं लागतात, म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही द व्हॅल्यू ऑफ टी काय घ्यायचं आहे, 1 घ्यायचा आहे, आणि व्हॅल्यू ऑफ एफ काय घ्यायचा आहे, 0 घ्यायचा आहे. आणि त्याप्रमाणेच हे तुम्ही ट्रूथ टेबल बनवून तुम्ही तो स्विचिंग टेबल बनवू शकता विद्यार्थी मित्रो. टी म्हणजे 1 आणि एफ म्हणजे 0. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये डिफरंट वेगवेगळे लॉज दिलेले आहेत तुम्हाला. पहिला आहे तुमचा इडिपोटेंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, देन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डी मॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, ॲब्सॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ. हे सगळे लॉ आहेत. तर ह्या लॉमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये जास्त करून यूज होत असेल तर तो म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लक्षात घ्या. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये कसं आहे बघा, पी अँड क्यू ऑर आर, म्हणजेच तुमचा इथं अँड पाहिजे बघा, इथं अँड आणि इथं काय आहे, ऑर. तर ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे आणि इथं अँड आहे, तर तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होणार आहे. आणि दॅट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इज पी अँड क्यू. थोडक्यात हा पी अँड क्यू घ्यायचा आहे. ठीक आहे, नंतर पी अँड आर घ्यायचा आहे. बघा इथं पी अँड आर घ्यायचा आहे आणि नंतर मग हा ऑर जो आहे हा दोघांमध्ये लिहायचा आहे. तर हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुमचा जास्त करून यूज होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तसंच हे एकदा अँड म्हणून लिहिलंय ब्रॅकेटच्या बाहेर, तसंच ब्रॅकेटच्या बाहेर ऑर जर आला तर ब्रॅकेटमध्ये अँड. तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओळखायचा कसा, ब्रॅकेटच्या बाहेर अँड असेल तर ब्रॅकेटमध्ये ऑर, किंवा ब्रॅकेटच्या बाहेर ऑर असेल तर ब्रॅकेटमध्ये काय, अँड. असं तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकता, लक्षात घ्या. इडिपोटेंट लॉ याचा अर्थ काय, पी अँड पी, पीच येत आहे, पी ऑर पी, पीच येत आहे. कम्युटेटिव्ह म्हणजेच काय, जसं आपण म्हणतो 2 गुणिले 3 इज इक्वल टू 3 गुणिले 2, तसं पी ऑर क्यू इज इक्वल टू क्यू आर पी. ठीक आहे, किंवा पी अँड क्यू इज इक्वल टू क्यू अँड पी. ठीक आहे. असोसिएटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह म्हणजे 3 टर्म्स असेल तर त्याच्यात 2 टर्म्स एकत्र कलेक्ट करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, हा तुमचा पी अँड क्यू अँड आर आहे, तर हे एकत्र करायचे आहेत. आता इथं मात्र लक्षात घ्या, डिस्ट्रीब्युटिव्ह आणि असोसिएटिव्ह मध्ये एकच फरक आहे की इथं अँड आणि अँड, अँड आलं तर अँडच येतंय, ऑर आलं तर ऑरच येणार आहे, लक्षात घ्या. असोसिएटिव्ह लॉ मध्ये इथं तसं नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये तसं नाही. ब्रॅकेटच्या बाहेर अँड असेल तर ब्रॅकेटमध्ये ऑर, लक्षात आलं. ठीक आहे, आणि इथं ब्रॅकेटच्या बाहेर ऑर असेल तर ब्रॅकेटमध्ये अँड. हे पॉईंट महत्वाचं आहे. तर इथं सगळे तुमचे काय आहेत, अँड आहेत, अँड आहेत. ठीक आहे, तर ह्यातले तुम्ही पी क्यू एकत्र करू शकताय किंवा क्यू आणि आर एकत्र, कोणत्याही 3 पैकी कोणतेही 2 स्टेटमेंट तुम्ही ब्रॅकेटमध्ये करू शकताय, त्यालाच म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. आणि असोसिएटिव्ह मध्ये अँड आला तर अँडच येणार आहे आणि ऑर आला तर ऑरच येणार आहे, विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या. असे हे 2 लॉज आहेत. डी मॉर्गन्स लॉ एकदम सिंपल, हा पण तुमचा यूज होणार आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू, तर हे दोघांना निगेशन द्यायचं आहे तुम्ही. पी अँड क्यू म्हणजे काय करायचं, दोघांना निगेशन द्यायचं, दिलेलं आहे बघा. आणि अँडचं काय करायचं, ऑर करायचं. ठीक आहे, हे अप्लाय करायचं आहे फक्त सम मध्ये. पण तुम्हाला हा लॉ कसा लक्षात ठेवायचा हे तुम्हाला एक्सप्लेन करायला लागलो विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, जर तुमचा डी मॉर्गन्स लॉ असेल तर निगेशन तुम्ही अँड घेणार आहे आणि निगेशन अँड घेणार, याचा अर्थ दोघांना निगेशन देणार आणि मध्ये काय करणार, अँडचं काय करणार, ऑर करणार आहे. तसंच निगेशन ऑफ पी ऑर क्यू असेल तर ऑरचं अँड होणार आहे आणि दोघांना काय होणार आहे, निगेशन देणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट अगेन इम्पॉर्टंट आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ मध्ये पी अँड टी पी असणार आहे किंवा पी अँड सी मध्ये सी असणार आहे. ठीक आहे, पी ऑर सी असेल तर पी असणार आहे आणि पी ऑर टी इज टी असणार आहे. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट लॉ हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे समजा पी घेतला तर त्याचंच निगेशन येतंय, त्याच लेटरचं निगेशन. ठीक आहे, पी स्टेटमेंट आहे तर पी स्टेटमेंटचंच निगेशन ते अँड मध्ये येतंय किंवा ऑर मध्ये येतंय, लक्षात घ्या. पी अँड निगेशन पी किंवा पी ऑर निगेशन पी. तर पी अँड निगेशन पी असेल तर तुमची व्हॅल्यू सी लिहायची आहे इथं, आणि पी ऑर निगेशन पी असेल तर व्हॅल्यू काय लिहिणार आहे, टी लिहिणार आहे. लक्षात आलंय. थोडक्यात इथं टी असणार आहे आणि इथं सीच्या ऐवजी तुम्ही एफ जरी लिहिला तरी काय हरकत नाही. पी अँड निगेशन पी इज एफ अँड पी ऑर निगेशन पी इज टी. तर असा तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. ठीक आहे, नंतर कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. कंडिशनल लॉ हा तुमचा डायरेक्ट तुम्हाला यूज होतो, लक्षात घ्या. पी इम्प्लाइज क्यू असेल तर डायरेक्ट तुम्ही निगेशन पी ऑर क्यू लिहू शकता, आणि जर बाय कंडिशनल मध्ये असेल तर पी बाय कंडिशनल क्यू दॅट इज इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी.
ह्याचं आन्सर हे लिहू शकता डिरेक्टली, तसंच ह्याचं सुद्धा तुम्हाला आन्सर डिरेक्टली लिहिता येतंय. ठीक आहे, दॅट इज निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. सांगायचा मुद्दा काय, हा लॉस तुम्हाला कधी यूज करावा लागतो, तर ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन असा विचारला असतो की विदाउट युझिंग ट्रूथ टेबल यूज न करता जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल सम, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, लॉज यूज करावं लागतं. तर ते लॉज कसा यूज करायचा, त्याचे एक आपण 2 सम बघूया. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रो, हा बघा क्वेश्चन दिलेला आहे, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बाय रूल्स यूज. इथं लिहिलं आहे स्टेटिंग द रूल्स यूज. रूल्स यूज म्हणजे आता जे आपण लॉज बघितलेले आहेत बघा, डी मॉर्गन्स लॉ बघितला आपण, हा पण डी मॉर्गन्स लॉ आहे, नंतर कम्युटेटिव्ह लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, डी मॉर्गन्स लॉ. हे लॉज यूज करून तुम्हाला त्याचं निगेशन लिहायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट बघा, पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन आर. तर याचा निगेशन घ्यायचा आहे, कारण त्यानं म्हटलंय निगेशन घ्या, पण निगेशन कसं घ्या, बाय युझिंग रूल्स. म्हणजेच आता आपण जे ह्याच्या अगोदर जे स्लाइड बघितलेली आहे, ठीक आहे, म्हणजेच ही तुमची जी स्लाइड आहे जस्ट अगोदर, ठीक आहे, तर हा लॉज, हे लॉज यूज करून आपल्याला पाहायचे आहेत. तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे, राईट द निगेशन. तर निगेशन घेताय याचा अर्थ कंप्लीट जो क्वेश्चन दिलाय त्याला ब्रॅकेट टाकायचा आणि इथं निगेशन दिलेलं आहे बघा. ठीक आहे, कंप्लीट काय करायचं, ब्रॅकेटला निगेशन द्यायचं आहे. आणि पहिली स्टेप होणार आहे आता, हा जो निगेशन आहे हा निगेशन तुमचा अँडचा होणार आहे. तर अँडचं निगेशन बाय डी मॉर्गन्स लॉ तुम्हाला माहित आहे बघा, हा बाय डी मॉर्गन्स लॉ. तर अँडचं तुमचं ऑर होणार आहे आणि दोघांना निगेशन देणार आहे, दिलंय बघा, दोघांना निगेशन. ठीक आहे, इथं अँडचं ऑर होणार आणि दोघांना काय देणार आहे, निगेशन देणार आहे. तर दोघांना निगेशन दिलेलं आहे आणि रिझन लिहायचं आहे डी मॉर्गन्स लॉ. आता ह्याच्या पुढे परत बघा, हे निगेशन ऑरचं आहे म्हणजे परत अगेन डी मॉर्गन्स लॉ तुमचा यूज होणार आहे. निगेशन ऑफ ऑर म्हणजे हा निगेशन ऑरचा घेणार, निगेशन ऑरचा घेणार म्हणजे ऑरचं अँड झालंय का बघा, झालेलं आहे मित्रांनो. बघा ऑरचं झालंय अँड आणि हे दोघांना काय झालं, निगेशन दिलेलं आहे. हा ऑर जाग्यावर आहे. नंतर ह्याचा निगेशन बघा, ऑरचं निगेशन घ्यायचं म्हणजे ह्याचं अँड होणार आणि दोघांना निगेशन जाणार. बघा ह्याचं ऑर झालंय, अँड झालंय, ऑरचं झालंय अँड आणि दोघांना निगेशन, क्यू निगेशन बघा, क्यूला निगेशन झालेला आहे आणि हे निगेशनला निगेशन आहे कारण ऑलरेडी इथं निगेशन आर आहे. तर याचा निगेशन घेणार म्हणजे निगेशन म्हणजे फायनली काय होणार आहे, आर होणार आहे. हे परत अगेन तुम्ही डी मॉर्गन्स लॉनं यूज केलेला आहे. आणि ह्याच्यानंतर बघा तुमचा कम्युटेटिव्ह लॉ आहे. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे याचा अर्थ निगेशन क्यू पहिल्यांदा लिहायचा अँड निगेशन पी दुसऱ्यांदा लिहायचा आहे. हे अँड तसंच राहणार आहे, फक्त जे दुसरं लिहिलंय ते पहिल्यांदा लिहायचं आहे आणि जे पहिलं आहे ते दुसऱ्यांदा लिहायचं आहे. ऑर निगेशन क्यू अँड आर. आता तुम्ही म्हणाल असं का केलं, असं का केलं, कारण इथं निगेशन क्यू अँड आणि इथं निगेशन क्यू अँड हे सारखं मिळणार आहे आपल्याला विद्यार्थी मित्रो. आणि हे ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येतो. कोणता लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यासाठी हे कम्युटेटिव्ह लॉ इथं यूज केला. निगेशन क्यू पहिल्यांदा घेतलं, जसं इथं पण निगेशन क्यू पहिल्यांदा आलाय तसा इथं निगेशन क्यू आणि सोबत अँड पण यायला पाहिजे बरं का, हे पण यायला पाहिजे. निगेशन क्यू अँड आणि इथला निगेशन क्यू अँड हा पहिल्यांदा आलेला आहे आणि हा ज्यावेळेस पहिल्यांदा येतो त्यावेळेस तुम्ही सारखे दोन्ही सारखे आहेत बघा, दोन्ही सारखे असल्यामुळे मग तुम्ही काय लिहिणार आहे, तो निगेशन क्यू अँड लिहायचा आहे आणि राहिलेला पार्ट निगेशन पी ऑर आर हे तुम्ही लिहायचं आहे. ह्यालाच म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ याचा अर्थ कधी हे जर तुम्हाला आलं तर हे लिहावं लागतं. आपण लॉजमध्ये पाहताना उलटं पाहिलंय म्हणजे असं. ठीक आहे, ब्रॅकेटच्या बाहेर अँड ब्रॅकेटमध्ये ऑर असेल तर मग तुम्ही हे लिहिताय, बरोबर आहे. इथं फक्त उलटं घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं ते ओळखायचं कसं, तर निगेशन क्यू अँड आणि निगेशन क्यू अँड हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला बघा सारखं दिसायला लागलंय. सारखं दिसायला म्हणजे थोडक्यात ते कॉमन सारखं घ्यायचं आणि मग तुमचं फायनली निगेशन पी ऑर आर राहिलेलं लिहायचं आहे. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं हे तुम्ही सोल्युशन लिहिणार आहे. इथं रिझन दिलंय बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरेचसे तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनं सॉल्व्ह होतात. सोबत मग कॉम्प्लिमेंट लॉ सुद्धा यूज होतात. ठीक आहे, किंवा आयडेंटिटी लॉ सुद्धा यूज होतो. दुसरा एक क्वेश्चन आहे बघा, निगेशन पी इम्प्लाइज क्यू ऑर आर इज इक्वल टू निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन आर. ठीक आहे, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ह्याचा निगेशन घ्यायचा आहे बघा. सेकंड नंबरचा क्वेश्चन, पी इम्प्लाइज क्यू ऑर आर. तर ह्याचा निगेशन घ्यायचा म्हणजे संपूर्ण ब्रॅकेटला बघा, ह्या संपूर्ण ब्रॅकेटला तुम्ही निगेशन घ्यायचा आहे. संपूर्ण ब्रॅकेटला तुम्ही निगेशन घ्यायचा आहे आणि हा निगेशन घेतल्यानंतर बघा निगेशन पी इम्प्लाइज क्यू, बघा निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन आर. ठीक आहे, निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन आर. ठीक आहे, तर हे जे आलेलं आहे ते कसं आलेलं आहे सांगतो. इथं तुमचं जे ऑर आहे त्या ऑरचं अँड झालेलं आहे बघा. हा जो निगेशन आहे हा निगेशन पहिले ऑरचा होणार, तर ऑरचं झालेलं आहे अँड. ठीक आहे, आणि दोघांना निगेशन जाणार, दोघांना निगेशन झालं आणि नंतर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू घ्यायचा आहे.
बघा इथं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, तर त्याचा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असेल तर पी अँड निगेशन क्यू असतंय लक्षात घ्या. तर त्याप्रमाणे ह्या पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन जर तुम्ही घेतला तर हे आन्सर असणार आहे, दॅट इज पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर पुढचं आहे तसंच लिहायचं आहे. ओके, सो दिस इज अबाउट निगेशन रिगार्डिंग लॉज. ठीक आहे, तुमचा लॉज यूज करून तुम्ही हे करू शकता. काही वेळेस स्विचिंग सर्किटमध्ये तुम्हाला लॉज यूज करावं लागतात, तर हे लॉज इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या. म्हणजेच हा जो पार्ट आहे लॉजमध्ये हे तुमचे सम होते, पण हे जे लॉज आहेत ह्या लॉजमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणा, आयडेंटिटी लॉ म्हणा किंवा कंडिशनल बाय कंडिशनल कधी कधी डायरेक्ट यूज होतात. ज्यावेळेस तुम्हाला ट्रूथ टेबल यूज न करता विचारतात क्वेश्चन, ठीक आहे, मग तो क्वेश्चन आता राईट निगेशनमध्ये येईल किंवा तुमचा स्विचिंग सर्किटमध्ये येईल. त्यावेळेस तुम्हाला तो सिम्प्लिफाय करावा लागतो. स्विचेस 5-6 असतात, त्याचे 1-2 करावे लागतात, त्यावेळेस तुम्हाला त्या लॉजचा यूज करावा लागतो. तर अशा तऱ्हेने हे बोर्डला तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत लक्षात घ्या. ठीक आहे, सर्वसाधारणपणे सांगितलंच तुम्हाला 6 ते 8 मार्काचा हा टॉपिक आहे आणि एकदम सोपा आहे लक्षात मित्रांनो. ठीक आहे, व्यवस्थितपणे ह्या पद्धतीने जर तुम्ही केला त्या क्वेश्चनचे 6 ते 8 मार्क तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या पॉकेटमध्ये. ठीक आहे, ओके, थँक्यू.